सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर, खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल। सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार। हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, नदी नाल्यांना पूर, 4 गावांचा संपर्क तुटला, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग। भंडाऱ्यामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम तर कुठे हलक्या सरी। आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यामधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली। पुण्यामधील पुलाच्या वाडीमध्ये शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरामधील सामानाचं नुकसान। पुण्याच्या एकता नगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले, याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप। पुण्याच्या नारायण पेठेमध्ये पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडस जीवावर बेतलं, ओढ्यामध्ये पोहताना एक मुलगा गेला वाहून, घटनेचा व्हिडिओ समोर। पंढरपूरच्या वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग आणि यामुळे अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। सांगलीच्या कृष्णा नदी पात्राबाहेर मगरीचं दर्शन, नदीच्या काठावर राहणाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे महाड तालुक्यामधील पडवी पठार गावामध्ये एका घराचा भाग कोसळला, घराचं नुकसान, प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी। मुंबईच्या बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाण्यात न उतरण्याचे फलक, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निर्णय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 71% पाणीसाठा, तर तुळशी, मोडक सागर आणि विहार जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा आणि त्यामुळे पाणी कपात मागे, नागरिकांना दिलासा। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली, 9,925 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू, धरणामध्ये 4.5% पाणीसाठा। राज्यात खरीप हंगामातील 94% पेरण्या पूर्ण, 142 लाख हेक्टरपैकी 134 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्याची कृषी विभागाची माहिती। गणेशोत्सवानिमित्तानं लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत आनंदाचा शिधा मिळणार, राज्यामधील 1,70,00,000 रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ। शिर्डी संस्थानला मिळणाऱ्या बेनामी देणग्यांना आयकरामधून सूट द्यावी की नाही, याबाबतचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवला। दान स्वरूपामध्ये मिळणारी देणगी मोठ्या स्वरूपात असल्यानं सवलत देऊ नये अशी आयकर विभागाची मागणी। आषाढी यात्रेदरम्यान 9,53,000 विठ्ठल भक्तांनी केला एसटीतून प्रवास, यामुळे एसटीला 28,92,00,000 उत्पन्न। आषाढी यात्रेमध्ये 10,88,000 भाविकांना घेतलं विठुरायाचं दर्शन, विठुराया चरणी 8,34,00,000 रुपयांचं दान। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। बुलडाणा जिल्ह्यातल्या पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा, मात्र भेटीनंतरही पक्षप्रवेश झाला नाही। संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांसोबत शरद पवारांची बंद दाराआड चर्चा, आरक्षणाबाबत एकदा बसून चर्चा करू असं पवारांनी सांगितलं असल्याची मराठा आंदोलकांची माहिती। मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, मराठा आंदोलकांची मागणी, पवारांनी भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा।
मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलेलं होतं. शरद पवारांचं टीकास्त्र. ज्यांना तडीपार केलं ते आता देश चालवतात. पवारांचा अमित शहांना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक. देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार. 2047 पर्यंत विकसित भारत हे बैठकीचं मुख्य उद्दिष्ट. देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही राहणार हजर. आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये भेटीगाठीही आयोजित. ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार. नीती आयोगाच्या बैठकीवरील बहिष्कारावरून विरोधकांच्या रणनीतीमध्ये फूट. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार. राष्ट्रपतींचा 29 जुलैचा महाराष्ट्र दौरा रद्द. महत्त्वाच्या शासकीय कामामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती आणि त्यामुळे विधिमंडळामध्ये होणारा कार्यक्रमही लांबणीवर. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी काँग्रेसची 10 सदस्यांची समिती गठीत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश. काही लोक देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करतायत, पण देवेंद्र फडणवीसांच्या सोबत महाराष्ट्र आहे. प्रवीण दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झालेली नाही, मात्र ते आमच्यासोबत असतील. राज ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 288 जागा लढवाव्यात. खासदार नारायण राणेंची गमतीशीर प्रतिक्रिया. नारायण राणेंनी स्वतःचं मत मांडलं, मात्र तीनही नेते जे ठरवतील ते मान्य असेल. 15 ऑगस्टच्या आत कळेल. नारायण राणेंच्या विधानावरती गोगावलेंची प्रतिक्रिया. प्रत्येक पक्षाला आपापल्या ताकदीनुसार जागा मिळतील. नारायण राणेंनी त्यांचं मत व्यक्त केलं. नारायण राणेंच्या 288 जागांच्या वक्तव्यावरून नरेश भस्केंची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पास करण्याआधी अर्थ विभागाचे आक्षेप. दरवर्षी 46,000 कोटी कुठून आणणार? तरतुदींबाबत अर्थ विभागाचा सवाल. माध्यमांच्या बातम्या तथ्यहीन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तसंच निधीची पूर्तता करून योजना सुरू केली असल्याची आदिती तटकरेंची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आमदार नितेश राणेंची अनोखी शक्कल. देवगड तालुक्यामधील एखाद्या गावानं सर्वाधिक नोंदणी केली तर त्या गावाला 25 लाखांचा निधी देणार. ठाणे ग्रामीणमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज. काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघेंचा विधानसभा लढवण्याचा निर्धार. भिवंडीमधील बैठकीत निर्णय. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानामध्ये उतरणार. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुंबईमधील मोठ्या प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी मराठी लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं. देवरा यांची पत्राद्वारे मागणी. सुनील केदार यांना दिलासा नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास दिला नकार, परंतु जिल्हा न्यायालयानं सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलावरती निर्णय देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. भीमा कोरेगाव हिंसाचार एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींना दिलासा नाहीच. सुधीर ढवळे, महेश राऊत, रोना विल्सन, शोभा सेन आणि सुरेंद्र गडलिंग यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. सनम खान प्रकरणामध्ये जसवंत राठोड याला 1 दिवसांची पोलीस कोठडी. जसवंत राठोड लोकमान्य नगरमधील डिजिटल आधार केंद्राचा मालक. जसवंत राठोडला आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये करणार हजर. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण. आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि बिश्नोई गँगचा सदस्य रोहित गोदारा विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी. पोर्शे अपघात प्रकरणी 7 आरोपींविरोधात 900 पानी दोषारोप पत्र दाखल. दोषारोप पत्राच्या माध्यमातून पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे केले जप्त. पूजा खेडकर प्रकरणामध्ये डॉक्टर राजेश वाबळे चौकशीच्या रडारवर. प्रमाणपत्राचा उपयोग दिव्यांग कोट्यामधून परीक्षा देण्यासाठी झाला, पण IAS पद मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग झाला नाही, वाबळेंचा दावा.
मंत्री दादा भुसेंची मालेगाव धान्य वितरण कार्यालयामध्ये धाड. धान्य वितरण कार्यालयाच्या वाढत्या तक्रारीमुळे घेतली अचानक झाडाझडती. कार्यालयामधील दिसते नामक लिपिकाची केली तडकाफडकी बदली. राज्य सरकारनं स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनींची संख्या वाढवावी. राज ठाकरेंची मागणी. विद्युत दाहिनीचा वापर वाढवला तर वृक्षतोड कमी होईल. राज ठाकरेंची भूमिका स्वागतार्ह असल्याचं सयाजी शिंदेंचं वक्तव्य. 17 वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा एकदा नवीन डेडलाईन. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तुर्तास बिकटच. बुलडाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप. अनेकदा वाहन चालक मद्यप्राशन करून महामार्गावरती ट्रक चालवत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवरती 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान 4 दिवसांचा मेगा ब्लॉक. पुणे विभागातील दौंड इथे इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक. दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द. मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द. ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहणार. पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्री 12 ते पहाटे 4:30 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक. त्यामुळे रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसणार. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बेस्ट कामगारांना कोविड भत्ता म्हणून 78 कोटींचा धनादेश. तसंच कंत्राटी स्वरूपामध्ये काम करणाऱ्या कामगारांना फडणवीसांच्या हस्ते कायम करण्याचं पत्र. आज सकाळी 10 वाजल्यापासून माझा महाकट्टा. विविध क्षेत्रातल्या नामवंतांशी मनमोकळा संवाद. माझा कट्ट्याचा 12 वर्षांचा प्रवास. महासोहळा दिवसभर एबीपी माझावर. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांची संकल्पना. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मातोश्रीवरती आकर्षक विद्युत रोषणाई. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा. यावेळी अनेक कार्यकर्त्यांसह अनिल परबही उपस्थित. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वादावरून सातारा पोलिसांची हायकोर्टामध्ये बिनशर्त माघार. रयत शिक्षण संस्थेमध्ये व्याख्यान देणाऱ्या प्राध्यापिकेच्या चौकशीचे आदेश मागे. महिला सन्मान योजनेअंतर्गत शासनाकडून एसटीला सवलत मूल्य म्हणून 2,249 कोटी मिळाले. तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 1,919 कोटी मिळाले. नवी मुंबईमधील झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास एसआरए योजना राबवून करावा. शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मात्र भाजप आमदार गणेश नाईकांनी सर्वेक्षणाला विरोध केला असल्याचा शिवसेनेचा आरोप. मुंबईच्या साकीनाका ते खैराणी इथे 2.5 लाख लोकांची वस्ती. मात्र अनेक वर्ष हा भाग ग्रीन झोन असल्यामुळे झोपडपट्ट्यांचा विकास करण्यामध्ये अडथळे. हा झोन हटवून रहिवासी झोन करण्यात येण्याची आमदार दिलीप लांडेंची मागणी. महाबळेश्वरच्या तापोळा इथल्या बुरडाणी गावामध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही हॉटेलला मोठी आग. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. नवी मुंबईच्या बेलापूरमधील शहाबाज गावातील 3 मजली इमारत कोसळली. अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश. मीरा भाईंदरमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या 2 जणांना अटक. आरोपी मूळ उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती. दहिसर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स बनवण्यासाठी तरुणाची स्टंटबाजी. बिबट्याच्या पिंजऱ्यामध्ये हात घालण्याचा तरुणाचा आगाऊपणा. सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातले दृश्य. मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोप भागामध्ये एका दिवसामध्ये 3 ठिकाणी घरफोडी. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांना अद्यापही चोरट्यांना पकडण्यात अपयश. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेम विवाह केल्याचा राग. सासऱ्याकडून जावयाची हत्या. छातीवरती खोलवर वार झाल्यानं अमित साळुंखेंचा मृत्यू. तर मुलीचे वडील आणि भावावरती गुन्हा दाखल.
पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली पतीची हत्या. यवतमाळच्या राजूरवाडी इथली घटना. पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात. भिवंडीत 6 वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या. आरोपीला संभाजीनगरमधून अटक. अमरावतीत डीएपी खताच्या बॅगमध्ये माती. 5400 बॅगची विक्री. शेतकऱ्यांची फसवणूक. पुण्याच्या रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरोधात गुन्हा दाखल. कृषी विभागात बोगस प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकरी मिळवली. बीडचे वकील केशवराज निंबाळकरांचा दावा. पुण्याचा मानाचा समजला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदा सुधा मूर्तींना जाहीर. लवकरच अधिकृत घोषणा होणार. पुरस्कार सोहळ्याला शरद पवार, रमेश चैनीथला, शाहू महाराज उपस्थित राहणार. प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि साजिद खान यांच्या आई मनिका इराणी यांचं निधन. मनिका इराणी या प्रसिद्ध बालकलाकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.